स्ट्राईक प्लेयर शॉट घेऊन आता मात्र रामेश्वर संघ सामना सुरू करतोय. 10 करोड निश्चित मात्र आपण बघतो संघ उतरलाय, त्यामुळे एक मात्र खेळाडू सर्कलच्या बाहेर असेल. मगाशी आपण बघितलं की डोंबिवली फायटर या संघाचे बोनस नेम संजय जागणेचं आगमन झालंय. स्वागत आहे संजय. चला टाइम मॅच करूया. 1:56 गोलंदाज अनिकेत पहिला चेंडू घेऊन उजव्या हाताने ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पॉवर प्लेचा बॅक टू द बॉल समोर ऑन साइडला प्लेस केला. तिथे क्षेत्र काय मिड ऑन मध्ये चेंडू तिथे कव्हर केले. क्षेत्र तिथे बरोबर एकच धाव तिथे कंप्लीट केली फलंदाजाने. ताबडतोब खातं उघडले फलंदाज आपण बघतोय म्हणजे यज्ञेश आणि यज्ञेच्या सोबत आले तो केतन. तो स्ट्राईक एंडला पोहोचलाय. धावसंख्या धाव फलकावर एका धावाने खातं उघडलंय. वन प्लेयर शॉट घेऊन आपण बघतो की रामेश्वर आचरा संघ उतरलाय फिल्डिंगसाठी. नाणेफेक याच संघाने जिंकली होती. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. लक्षात ठेवा 1:56 ला सामना सुरू झालाय आणि दिलेल्या वेळेत तुम्हाला 4 षटकं कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायची आहेत. कुठल्या प्रकारची फील्ड रिस्ट्रिक्शनची पेनल्टी नाहीये, डायरेक्ट रनची पेनल्टी आहे या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत स्पर्धेमध्ये एकमेव सामना जो पहिला सामना झाला त्याच मॅचमध्ये आपण बघितलं की पेनल्टी बघायला मिळाली 2 रनची. शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू भरपूर बाहेर आहे. वाईड बॉलचा सिग्नल पंजांनी केलाय. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. धावसंख्या धावफलकावर 2. स्लॉग इट करण्याचा प्रयत्न होता. समोर एक्झिक्यूट केलाय. उचलला चेंडू जातो डीप मध्ये. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर एक टप्पा घेऊन खणखणीत चौकार. गुड शॉट. स्पर्धा अनुभवत आहोत, पाहत आहोत. स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस, 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा. हा चेंडू ऑन साइड पुलचा फटका क्षेत्रक्षेत्री स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली डाऊन द कॅच आणि रिटर्न कॅचच्या माध्यमातून झेल स्वीकारलाय. गोलंदाज आहे तो अनिकेत आणि फलंदाज बाद होते आघाडीचा केतन. बॅक टू डग आउट. करायचं आहे. आपली लिस्ट अपडेट करा, आपली आयडी जमा करा आपण लवकरात लवकर. प्रणय आलाय फलंदाजीला. नवीन फलंदाज आपण बघतो स्ट्रायकिंग एंडला प्रणय. पहिली विकेट अनिकेतच्या नावावर पॉवर प्ले मध्ये खास करून. पुढचा चेंडू अनिकेतचा ओव्हर द विकेट उजव्या हाताने. फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्ह केले शतशः काय त्या ठिकाणी थोडंसं बंबल, थोडीशी चूक झाली त्या ठिकाणी. बघायचं बॅकअप जाऊपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इझिली कंप्लीट 2 धावा आणि 2 धावाची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचली ती 8 वर. दोन्ही आमच्या गुणसंलेखकांनी खूप चांगले स्टॅट्स आमच्यापर्यंत पोहोचवले. सागर पालव असू दे किंवा संतोष संदीप असू दे, अप्रतिम कामगिरी केली स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोरर म्हणून. 2 धावांनी खातं उघडले फलंदाज प्रणयने. ओ वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग, प्रचंड वेग. थोडंसं बघतो की त्या ठिकाणी मिसफील्ड झाली. चेंडूची फेक तोपर्यंत बॅकअप द्या कारण तोपर्यंत मिळेल. तोपर्यंत 1 धाव झाली कंप्लीट आहे चेंडूवर. मागे जातो चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. सलामीचा फलंदाज आपण बघितलं की केतन तांबूत परतला. यज्ञेश स्ट्रायकिंग एंडला 1 धाव अंकित करून आपण बघतोय त्याने स्वतःचं खातं उघडलंय. तो स्ट्रायकिंग एंडला पुन्हा त्या पॉवर प्ले मध्ये. धावसंख्या 9.
आणि षटकातला शेवटचा चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू त्यांनी सेट केलेला आहे शेवटच्या चेंडूसाठी. हो चेंडू बघूया, अप्रतिम बाउन्सर, मॅग्निफिसंट बॉलिंग, खूप चांगला चेंडू हाताळला, खूप चांगला बाउन्सर हाताळला हा चेंडूवर गोलंदाज अनिकेतने. आणि षटक क्रमांक पहिले समाप्त होते अत्यंत इकॉनॉमिकल, चौकार येऊन सुद्धा मात्र खूप चांगली गोलंदाजी केली षटकामध्ये, अवघ्या 9 धावा आणि एक विकेट सुद्धा ते गोलंदाज अनिकेत साठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. सिंधुदुर्ग बॉईज आणि अक्षरा स्पोर्ट घोणसरी या संघाने आता मात्र आपली आयडी आणि त्याचबरोबर आपली लिस्ट अपडेट करायची आहे, आयडी जमा करायचे आहेत आणि लिस्ट अपडेट करायची आहे दोन्ही संघांनी. संघटनेच्या माध्यमातून खूप चांगला प्रयत्न सुरू आहे, जसा मी सातत्याने उल्लेख करतो या स्पर्धेमध्ये की जे खेळाडू आपल्या कामधंदा निमित्त मुंबईत आहे, सुट्टी जास्त मिळत नाही, गावी सुद्धा स्पर्धा असतात पण त्या स्पर्धेला आपण पोहोचू शकत नाही किंवा तेवढा वेळ आपण देऊ शकत नाही, अशा खेळाडूंसाठी मात्र एका स्वतंत्र विशिष्ट अशा असोसिएशनची स्थापना आपण बघितली, इथे केलेली आहे सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन. आणि त्यांच्या माध्यमातून मुंबईमध्येच क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केले जातात, त्यापैकी ही स्पर्धा आपण बघतोय सिंधुदुर्ग चषक. इव्हन बरेचसे संघटना पुढे आलेत की त्यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन बघायला मिळते. पण एक अशी संघटना हवी होती जिथे मात्र काही नियम, काही अशा गोष्टी की ज्या तुम्हाला बांधून ठेवतील संघटनेमध्ये, आणि तो हा असोसिएशनचा प्रयत्न आहे की संघ रजिस्टर झाल्यानंतर पर्टिक्युलर तो खेळाडू त्या संघामध्येच खेळतो, हे सुद्धा आपण चित्र बघतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय म्हणजेच प्रणय. अजून काही आपल्याला बदल करायचे येणाऱ्या काही वर्षामध्ये, अजून आपल्याला भक्कम करायची आपली सिंधुदुर्ग असोसिएशन, आणि त्यासाठी आपण नेहमीच प्रत्येक जण आपल्याला प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. पॉवर प्ले संपल्या तर बॉलिंग मार्कवर आलेला गोलंदाज आपण बघतोय म्हणजेच वैभव. हा फुल लेंथ होता, ओळखू शकला नाहीये, अक्रॉस द विकेट क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि मधली एसटी वैभवने वाकवली प्रणयची. दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना, तो म्हणजेच अबी 11 या संघाला. राहुल लेफ्ट हँडर आहे स्ट्रायकिंग एंडला. पॉवर प्ले संपल्यानंतर बघतोय आता मात्र ज्याप्रमाणे एक खेळाडू शॉट घेऊन रामेश्वर आसरा ग्राउंडवर उतरलाय, त्यामुळे सर्कलच्या बाहेर सुद्धा आपण बघतोय एक खेळाडू कमी आहे, त्यांचा 4च खेळाडू आपण बघतोय. बाकीचे सर्व खेळाडू पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन थोडासा वाईड शिवाय एक लॉंग ऑफ आहे, सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर आहे, पॉईंट आहे, थर्ड मॅन आहे, फाईन लेग आहे. हे 4 खेळाडू बाकीच्या सर्कलच्या आतमध्ये. धावसंख्या अजूनही 9 धावा. हो बघायचा हा चेंडू रवीने उचललाय मिड विकेट मध्ये, अप्रतिम फटका, स्लॉग हिट, सीमारेषे बाहेर आल्याच खणखणीत सुरुवात, षटकार. काळजी घेतात धावसंख्या 15 धावा धावफलकावर. पुण्याचा वैभव. ओ हा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, विकेट किपरच्या मागे झाली ती चूक, बीट झालेत खेळाडू, चेंडू सीमारेषे बाहेर जाईल, चौकार. बाउंड्रीच्या बाहेर चौकार बघायला मिळतोय. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या पोहोचली, धावल आपण बघतोय म्हणजे 19 धावा, 19 ऑन स्कोर कार्ड इन सेकंड ओव्हर. फुल टॉस आहे, समोर एक्झिक्यूट केला, वॅकेंट एरिया आहे, चेंडू थेट लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, षटकार.
आणि चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, खूप दूरवर, खूप लांबवर. अजून एक दणदणीत षटकार. प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं आणि पर्वणी रवी राऊळ घेऊन आलाय डोंबिवलीकरांसाठी. डोंबिवलीच्या मैदानावर अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण बघत सुरू आहे, म्हणजेच सिंधुदुर्ग चषक. अँड सुपर बॅटिंग बाय रवी राऊळ. पुढचा चेंडू वैभवचा. हो, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ शॉट इज दॅट, अवे फ्रॉम द बॉडी. काय फटका एक्झिक्यूट केलाय. टेम्परामेंट बघा काय होतं फटक्यावर. अप्रतिम शॉट आणि सीमारेषा बाहेर चौकार. जबरदस्त बॅटिंग. सिंगलची भाषाच नाहीये, जसं संदीप उल्लेख करतोय की सिंगल काढलंच नाहीये, पण त्याची सिंगलची भाषा बोलतच नाही. चौकार आणि षटकारांमध्येच तो डील करतोय आणि अक्षरशः वैभवचा समाचार घेतला. वैभवला पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली आणि तो आनंद जास्त वेळ तो टिकवू शकला नाही. आणि त्यानंतर आल्यानंतर रवीने ज्याप्रमाणे फलंदाजी केली आहे, 3 षटकार आणि 2 चौकार, अक्षरशः 26 धावा ठोकल्यात या षटकामध्ये. डावखोर फलंदाज एक नॅशनल ताकद असते, ती नॅशनल ताकद आपण बघतोय. जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवते ताकद अजून द्विगुण होते. ती बॅटिंग बघायला मिळते, ती ताकद बघायला मिळते, एनर्जी बघायला मिळते आणि तो शो बघायला मिळतो तो रवी राऊळचा. व्हॉट अ बॅटिंग. धावसंख्या अत्यंत वेगाने पुढे सरकली. आपण बघतोय 2 षटकाच्या अखेरीस ती म्हणजेच 35 धावा. 35 धावा म्हटलं तर आपण बघतो की काठावर पास हा शब्द डोळ्यासमोर यायचा पूर्वीच्या काळी, पण आता मात्र हा काठावर पास नाही, आता फुल पास झाला आहे. रवी काय बॅटिंग केली ग्राउंडच्या आतमध्ये आल्यानंतर. खरपूस समाचार घेतला वैभवचा. चला मॅच कंटिन्यू करा, सुरू करा, वेळ अजिबात घेऊ नका. बॉलिंग मार्कवर रामेश्वर आचरा संघाचा गोलंदाज सज्ज होतोय. बॉलर्स नेम संकेत बॉलिंग मार्कवर. बघायचं धावसंख्येला आता मात्र तो कंट्रोल करणार का. स्ट्राईक केलेला आघाडीचा गोलंदाज यज्ञेश शुभाय आतापर्यंत एकाच धावावर तो खेळतोय. थांबून खेळलाय, थोडासा बॅकफुटला गेला, ऑन साइडला पूल केला, डीप मध्ये आपण बघतो चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पॅरल स्ट्रोक, षटकार. धावसंख्येत बरं धावसंख्या पोहोचली ती 43 वर 43 इन सेकंड लास्ट ओव्हर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. समोर एक्झिक्यूट केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑन म्हणून जातोय तो वाडिष्ठामध्ये. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा येतोय, चेंडू कव्हर करतोय, फेक करतो, पण 2 धावा आता थांबवू शकत नाहीये. गुड रनिंग आणि 2 धावांमुळे धावसंख्येत होती ती भर. धावसंख्या पोहोचली ती 45 वर. सिंधुदुर्ग बॉयज आणि अक्षरा स्पोर्ट्स घोडसरी. आपला टॉस बाकी आहे, पण टॉसच्या आधी आपल्याला आपल्या आयडी जमा करून लिस्ट अपडेट करायची आहे, त्यामुळे ताबडतोब रिपोर्ट करा. अक्षरा स्पोर्ट्स घोडसरी संगनायक लवकरात लवकर या. ऑनसाईडला पूलचा फटका, थोडंसं मागे थांबून ऑनसाईडला पूलचे फटके बघायला मिळत आहेत. फलंदाज यज्ञेश कडून पुन्हा 2 पर्यंत सुरू आहे, पण नकार दिलाय, स्वतःहून नकार दिलेला आहे. मिळेल ती फक्त एकच धाव यज्ञेशला. धावसंख्येत भर, धावसंख्या 46 46. दुसऱ्या षटकातल्या 26 धावेमुळे अप्रतिम मोमेंटम मिळालाय बॅटिंग करत असताना अभिलेवन या संघाला. आणि आता धावसंख्या आपण होती ती 46 धावा. 46 ऑन द बोर्ड इन द थर्ड ओव्हर. रवी मागच्या षटकातलं वादळ स्ट्रायकिंग एंडला पोहोचलंय. या वादळाचा तडाखा बसला तो वैभवला. 26 धावा खर्च केल्या त्याने आपल्या षटकामध्ये याच रवीच्या विरोधात गोलंदाजी करत असताना.
फुलटा चेंडू आहे, फक्त दिशा दिली, चेंडू जातो डीप मध्ये, बॅकवर्ड स्कोरला लॉंगलीला खेळाडू जवळपास कोण नाही, खूप मोठा चेस करावा लागतो, चेंडू निघून जातो डीप मध्ये, चेंडू कव्हर करेपर्यंत बॅकअप त्या ठिकाणी मिळते, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले तर रवीने. गुड रनिंग. गवत जास्त असल्यामुळे बघितलं की आपण त्या ठिकाणी चेंडू जास्त वेळ वेगाने ट्रॅव्हल झाला नाही, थोडासा पॉज घेतला चेंडूने आणि 2 धावा रवीने धावून पूर्ण केल्या. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या पोहोचली ती 48 वर 48. 4 षटकांच्या सामन्यामध्ये बघतो की धावसंख्या या ग्राउंडवर मोर दॅन 60 ही धावसंख्या परफेक्ट आहे किंवा ते एक सेफ धावसंख्या मानली जाईल जे तुम्हाला त्या डिफेंड करायची असते तेव्हा. पण 7च्या 8 मध्ये जर तुम्ही रोखताय तर ती धावसंख्या चेस सुद्धा होऊ शकते. संकेत पुढचा चेंडू घेऊन रिव्हर्सचा अटेम्प्ट, तिथे क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी त्याच्या समोरून चेंडू निघून गेलाय, चांगला फटका, चांगला टायमिंग, सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. शेवटची 4 मिनिटं आहेत रामेश्वर आचरा आणि 4 मिनिटात तुम्हाला हे षटक पूर्ण करायचं आहे. फास्ट जरा क्रिकेट खेळा, असं वेळ घेऊ नका. या 4 षटकांमध्ये या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक पूर्ण करायचं आहे. फास्ट खेळा. बॉलर्स नेम लेग ब्रेक होता, चेंडू उचललाय, खूप चांगला फटका, पिकअप शॉट, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. आणि वारा जसा आपण बघितला काल प्रचंड होता मैदानावर आणि पुन्हा ती स्थिती आपल्याला बघायला मिळते. प्रचंड वारा आहे मैदानावर. पुढचा चेंडू फुललेंचा होता, ऑनसाइडला फक्त फ्लिकचा फटका मागे जातोय, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि ते मात्र बॅकअप आहे त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धाव मिळेल फलंदाज यज्ञेशला. यज्ञेशच्या बॅटमन आतापर्यंत 2 षटकार बघितले, 2 डबल, 3 सिंगल बघितले आतापर्यंत ग्राउंडवर. चांगली बॅटिंग, चांगली सुरेख साथ दिली ती म्हणजेच रवीला. धावसंख्या पद्धती आपण बघतो ती म्हणजेच 59 धावा 59. चला स्पीडअप करा मॅच. गोलंदाज आहे तो नरेश आणि 50 धावांची पार्टनरशिप सुद्धा आपण बघतो 2 फलंदाजांमध्ये. 50 पार्टनरशिप फॉर 3rd विकेट, 3ऱ्या विकेटसाठी अवघ्या 13 चेंडूमध्ये. गुड बॅटिंग बाय रवी अँड यज्ञेश. अक्षरा स्पोर्ट्स गोंडसरीचे कॅप्टन अजून आलेले नाहीयेत. हा चेंडू आपण बघतोय लेग स्टिकच्या बाहेर आहे, वाईट बॉल. पेनल्टी लावून घ्यायची नसेल तर वेळेवर या. अक्षरा स्पोर्ट्स गोंडसरी आपली लिस्ट आपल्याला अपडेट करायची आहे, आयडी घेऊन यायचे, लवकरात लवकर या. 5 मिनिटं नाही, असे इशारे करू नका तिकडून, या लवकर. ऑनसाइड खूप चांगला प्लेसमेंट, डीप स्क्वेअर मध्ये एक्झिक्यूट केलं, चेंडू वेगाने जातो त्या ठिकाणी, तिथे येऊन चेंडू कव्हर करते तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. गुड फिल्डिंग. बघा ते इशाऱ्याचे दिवस निघून गेले, एक मोठी स्पर्धा आपण करतोय त्यामुळे कुठल्या प्रकारचा इशारा करू नका, सहकार्य करा आयोजकांना येऊन. ही स्पर्धा माझी आहे, ही स्पर्धा आपली आहे, ही स्पर्धा असोसिएशनची आहे, सिंधुदुर्गाची आहे, ही भावना ठेवून स्पर्धेमध्ये खेळा तर एक आपण यशस्वी आयोजन निश्चितच करू शकतो. ओ व्हॉट अ शॉट, चाबूक चपराक रबर स्टॅम्प डायरेक्ट बंगल्यामध्ये षटकार.
रवी ओ लीडिंग एज आहे, चेंडू हवेमध्ये आहे, थोडासा डायव्हर्ट होतो, मागे जातो चेंडू, गलीमध्ये ती चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा कंप्लीट केली ती रवीने. आणि धावसंख्येत बरं धावसंख्या 69-69 आणि शेवटच्या आता मात्र चेंडू शिल्लक आहे मैदानावर एक. अर्धशतक इम्पॉर्टंट नव्हतं असं रवीने दाखवलं की माझ्या संघासाठी मी उभं राहणं गरजेचं होतं आणि तेच मात्र रवीने केलं. गुड बॅटिंग बाय रवी. 41 वर तर नाबाद खेळतोय नॉस्ट्रायकिंग एंडला आणि प्रत्येक षटकामध्ये आपण बघितलं की पहिल्या षटक जर सोडलं तर प्रत्येक षटकामध्ये खरपूस समाचार घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. ऑफ ड्राईव्ह चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला तिथे मात्र येईल पोहोचेल तोपर्यंत चेंडू मात्र निघून गेला सीमारच्या बाहेर. चौकार, गुड शॉट. यांच्या माध्यमातून किंवा सिंधुदुर्ग वासियांच्या माध्यमातून आता यागोदर झाल्या होत्या. इव्हन 50,000 बिलो क्रिकेट टुर्नामेंट झाल्या होत्या, त्या ठिकाणी इशारे किंवा लेट एंडवर चालत होतं, पण आता नाही, ती आता वेळ निघून गेली आहे. आता मात्र आपण जरा वरच्या लेवलचं क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे. वरच्या लेवलला आपले खेळाडू कसे पोहोचतील हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि तसं आपल्याला परफॉर्म करायचं आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेमध्ये या, रेडी राहा, ID जमा करा, लिस्ट अपडेट करा आणि सामने खेळण्यासाठी सज्ज व्हा. हा प्रयत्न आयोजकांचा आहे आणि त्याचमुळे आपल्याला काय होणार आहे, आपल्या सिंधुदुर्गातले खेळाडू मोठे होणार आहेत, आपले संघ मोठे होणार आहेत, असोसिएशन मोठी होणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून या असोसिएशनचं नाव पूर्ण भारताभर सुद्धा होणार आहे. हा आपला प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे वेळेवर या आणि चांगलं क्रिकेट खेळा. चला, घोणसरी संघ का वेळ घेत आहे? अक्षरा स्पोर्ट्स घोणसरी इथे आलात. मगाशी सूचना आम्ही केली होती. अक्षरा स्पोर्ट्स श्रावण, अक्षरा स्पोर्ट्स श्रावण संघ बघा इनिंग ब्रेक झालाय. मगाशी आपण एका मॅचला अशीच सूचना दिली होती की सेकंड इनिंग सुरू होण्याच्या अगोदर जर कॅप्टन इथे आला नाही तर तुम्हाला एक षटक पूर्णपणे कमी करण्यात येईल. तुमचं कंप्लीट एक ओव्हर तुम्हाला कमी खेळायला मिळेल. चला, फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन लगेचच पाठवायचे आहेत. रामेश्वर आचरा रामेश्वर आचरा आपल्या खेळाडू सुद्धा पाठवून द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जो मात्र शेवटला बॅटिंगला जाणार आहे त्याला पाठवून द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं बघत आहोत आणि खूप सुंदर टेलिकास्ट आपण या स्पर्धेचं 2 दिवस बघत आहोत. चला, अभिवले 11चा खेळाडू ताबडतोब कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. बॉलिंग मार्कवर आपल्या डोंबिवलीचाच खेळाडू आहे, आपण बघतो कौस्तुभ बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक पहिला हाताळेल. चला, फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन पाठवा, वेळ घेता भरपूर. रामेश्वर आचरा जो फलंदाज 10व्या क्रमांकावर जाणार आहे रामेश्वर आचरा, तो खेळाडू पाठवा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर सलामीचे फलंदाज पोहोचतायत. जसा मी इथे उल्लेख केला की सेकंड इनिंग सुरू व्हायच्या अगोदर जर अपोनंट संघ इथे आला नाही तर एक षटक तुम्हाला कमी खेळायला मिळेल. ही अत्यंत स्ट्रिक्ट शब्दामध्ये आम्ही सूचना देत आहोत, वॉर करत आहोत ती अक्षरा स्पोर्ट्स रावण या संघाला. चला, सामना सुरू करूया. ओपनिंग बॅट्समन ग्राउंडवर पोहोचलेत.
आपण सुरू करूया दुसरं सत्र, जिथे मात्र मोठा धावसंख्येचा पाठलाग म्हणजे 74 टू विन, हे 74 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे सामना जिंकण्यासाठी, आणि त्यासाठी दोन्ही फलंदाज ग्राउंडवर पोहोचलेत. आणि जसं दुसरं सत्र इथे सुरू होईल, धावसंख्येचा पाठलागाच्या दोन्ही फलंदाज रेडी होतील. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून आवाज सिद्धेश काष्टेचा. धन्यवाद. हॅलो, परत एकदा सर्वांचं स्वागत. सिंधुदुर्ग बॉईज आयोजित सिंधुदुर्ग चषक 2024 आणि सुरेख आयोजन नियोजन आपण बघतोय. कालच्या दिवसापासून जर बघितलं तर सुरेख आयोजन त्याच्या जोरावर या ठिकाणी काल आनंद महेश 11 संघ हा फायनल मध्ये गेलाय, आणि आज दुसरा संघ जो फायनल मध्ये कोण जाणार याच्यासाठी या ठिकाणी प्राथमिक फेरीतील पहिला सामना होतोय. हलक्याच या ठिकाणी स्टेअर केलाय, चेंडूला पाठवून दिलाय. 4 धावांनी चौकाराने सुरुवात केली गेली, खातं ओपन केलं गेलं आणि 74 धावांचा पाठलाग जो होता तो या ठिकाणी सुरू झालाय. 74 धावा करायच्या, 24 चेंडू आपल्याकडे असतील आणि त्यानंतर कशा प्रकारचे फटकेबाजी करावी लागेल हे कॅल्क्युलेशन घेऊन मैदानात उतरले सलामीवीर, सलामीचा फलंदाज शशांक, ज्याच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडवर ऋतिक. सुरुवात तर चौकाराने झाले आणि प्रथम शतक हाताळताना बघितलं आपण कौस्तुभ. दुसरा चेंडू घेऊन थोडस लाईन भटकतोय, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यामुळे थोडासा प्रेशर आलाय. जरी 74 धावा आल्या, 74 धावांचा पाठलाग जरी करायचा असला तरी प्रेशर असतंच, कारण हे ग्राउंड त्या प्रकारचं आहे. 4 षटकामध्ये आपण जर बघितलं तर 80 धावा पण काल होताना बघितले, आज पण तशा प्रकारची फटकेबाजी झाली. 14 चेंडूंमध्ये या ठिकाणी मगाशी बघितलं आपण 67 धावांचा पाठलाग सुद्धा केला गेलाय. हलके स्टेअर करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडूचा प्रवास होतो एका धावेसाठी. एका धावाने धाव फलक 6 या धावसंख्येवर 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 74 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे हे ओळखून या ठिकाणी सूझबूझवारी क्रिकेट पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर व्हाईट चेंडू आणि नंतर या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करणारा हा फटका बघायला मिळाला. हलक्या हाताने खेळला होता, स्टिअर केला होता या ठिकाणी. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू केला एका धावेसाठी. सुरेख या ठिकाणी फलंदाजी बघायला मिळते ऋतिक आणि त्याचबरोबर शशांक याच्या मार्फत. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. दोन चेंडूमध्ये 6 धावा या धावफलकावर 74 धावांचा पाठलाग करत असताना आपण बघतोय संघ रामेश्वर आस्त्रा संघ नाणे त्या प्रथमतः अबी 11 संघाकडनं एका बाजूने जर बघितलं 41 धावांची पाठलाग, 41 धावांची सुरेख खेळी केली होती ती रवी राऊ याने, आणि तशा प्रकारची खेळी करावी लागेल दुसऱ्या सत्रामध्ये. या ठिकाणी दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा तिसरा चेंडू हलकेच या ठिकाणी परत एकदा थर्ड मॅन रिझन मध्ये राईट हँड बॅट्समॅन ऋतिकेच्या बॅटमधून हा एक फटका येतो, एका धावेसाठी जाते. एका धावेने धावसंख्या 7 या धावसंख्येवर. तर पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला, नंतर व्हाईट जरी टाकला असेल तर नंतरच्या 2 चेंडूंवर मात्र 2 सिंगल खर्च करतोय, म्हणजे चांगलं कमबॅक म्हणता येईल. गोलंदाज कौस्तुभ याच्याकडनं बघायला मिळते. कौस्तुभ परत एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. समोर असेल या ठिकाणी शशांक. विथ ऑन द कार्पेट, अलॉन द कार्पेट प्रकारचा फटका बघायला मिळालाय. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय, थोडीशी चूक झाली या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्ररक्षकाची, आणि ती पथ्य पडतं या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने, आणि एकच चौकार बघायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 11 धावा या धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त, म्हणजे 4 चेंडूंच्या पहिल्या षटकातील 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा. शशांकच्या बॅटमॅन हा दुसरा चौकार येताना बघितलाय. तर लेफ्ट हँड बॅट्समॅन आहे शशांक, त्याच्याकडे या ठिकाणी थोडीशी
ऑटोमॅटिकली नॅचरली पॉवर असते थोडेसे त्याच्या मनगटांमध्ये आणि ते बघायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो, धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. वॅकंट एरिया कुठे आहे, खाली एरिया कुठे आहे तो जाणतो. या ठिकाणी शफल होतोय ऑफ साईडला आणि जागा बनवतोय स्वतःसाठी आणि फायनली क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी. सुरेख फटकेबाजी सूझबूझवाले क्रिकेट बघायला मिळते, कोणतीही जोखीम घेत नाही. माहिती आहे त्याला पॉवर प्लेचा षटक आहे, 2 खेळाडू फक्त 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचा फायदा घेतला जातो. परत एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न, आता मात्र हेरलं होतं, थोडंसं गती परिवर्तन केलंय. चेंडू हलकेच रिलीज करतोय, थोडंसं या ठिकाणी वेग काढून घेतला त्या चेंडूवरचा आणि गुडलेन स्पॉट वरनं चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न केला गेलाय. निर्धाव प्रकारचा चेंडू बघायला मिळतोय. धावफलक हा स्थिरावला गेलाय. 15 धावा पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजेच आपल्याला 59 धावा कराव्या लागतील. 59 धावा कराव्या लागतील. येणारे चेंडू असतील 18 चेंडूमध्ये 59 धावा करतेवेळी 20-19 सरासरी ठेवावं लागेल प्रत्येक षटकामागे, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 15 धावा दिल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या षटकाला हाणामारीचा षटक आणि बॅट्समॅनसाठी एक ऑपॉर्च्युनिटी असते, कारण 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर असतात. अशा वेळी या ठिकाणी मोठे फटके खेळण्याचे होते. त्यावेळी शशांकने मात्र या ठिकाणी 3 चौकारांची खेळी केले. त्यानंतर मात्र फक्त 15 धावा या धावफलकावर. बिनबाद 15 धावा अशी धावसंख्या. 59 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अशा वेळी या ठिकाणी गोलंदाजी मागवर रवी रावळे याची वर्णी लागते, ज्याने आक्रमक फटकेबाजी तर केली होती. आता गोलंदाजीमध्ये कशा प्रकारची या ठिकाणी खेळी करतोय हे बघावं लागेल. 41 धावांची खेळी केल्यानंतर स्टॅमिना बघा किती आहे त्याच्याकडे. परत एकदा गोलंदाजीसाठी आपणाकडे स्वतःकडे या ठिकाणी चेंडू घेतोय. आज दिवस त्याचा असेल कदाचित, त्यामुळे स्वतःवर या ठिकाणी विश्वास दाखवतोय आणि या विश्वासाने बॉल आपल्या हातामध्ये घेतोय. कारण या ठिकाणी 74 धावांचा पाठलाग, 15 धावा ह्या धावफलकावर 59 धावा करायचे असताना विकेट सुद्धा घेणं गरजेचं असेल. पहिला चेंडू थोडासा या ठिकाणी ऑफस्टिक मिस करतोय. पंच या ठिकाणी दोन्ही हात समांतर करत असताना हा चेंडू सोय असल्याची घोषणा करतात. व्हाईट चेंडूने या ठिकाणी धावफलक 16 ह्या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. म्हणजेच काय, येणारे चेंडू असतील आता मात्र 18 आणि 58 धावांची गरज असेल. पुढे टाकलेला चेंडू, फुलर लाईनचा चेंडू अक्षरशः खोदून काढला. रनआउटचा चान्स पैकी चांगली सर डायरेक्ट हातामध्ये रवी याच्या, आणि रवी कोणतीही चूक करत नाही. जसा चेंडू गॅदर केला हातामध्ये तसा लगेच रिलीज करत असताना स्टंप या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. रनआउटच्या स्वरूपात ज्या विश्वासाने स्वतःकडे हातामध्ये चेंडू घेतलाय, त्यानंतर एक खोलवर टप्प्याचा चेंडू आणि गडी माघारी पाठवत आहे. ओपनिंग पार्टनरशिप या ठिकाणी ब्रेक केले रवी रावळेने. या ठिकाणी नाणेफेक होईल. या पुढील सामन्याचे नाणेफेक करून घ्यायचे. मैदानाची होऊया. या ठिकाणी गडी माघारी परतलाय. सलामीचा फलंदाज ऋतिक माघारी परतलाय. त्याची जागेसाठी नवीन फलंदाज जितू याची वर्णी लागते. नॉनस्ट्राईक येण्यावर असेल जितू. वेग होता चेंडूवर, वेगवान चेंडू फेकताना दिसलाय. फुलर लाईनचा चेंडू. शशांक माघारी परतलाय, माफ करा. ऋतिक स्ट्राईकवर येतो. ऋतिक लेफ्ट हँड बॅट्समॅन. परत एकदा फुल टॉस प्रकारचा चेंडू, मोठा फटका. या ठिकाणी मिळालेल्या संधीचा फायदा, ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्याचा फायदा उठत डिपॉझिट केलाय चेंडूला 6 धावांसाठी. डीजे ऋतिक या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये ज्याने 3 चौकार हाणले होते, त्यानंतर या ठिकाणी पहिल्या षटकार या ठिकाणी बघायला मिळतो. या इनिंग मधील थोडासा बॅकफूट वरून खेळलेला चेंडू सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूचा प्रवास होतोय. परतीची फेकी तोपर्यंत 1 धाव. एका धावाने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 23 धावा.
23 धावा धाव फलकावर. 74 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी बघतोय 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त आतापर्यंत. रवी याच्या 4 चेंडूचा माफ करा. आणि या ठिकाणी आता मात्र फक्त दिशा दिली, वेगाचा वापर केलाय, चेंडूला फक्त स्टेअर केला, हलकाचा मनगटी फटका बघायला मिळालाय, चेंडूला पाठवला या ठिकाणी 4 धावांसाठी. 4 धावाने धाव फलक जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू सुरेख गोलंदाजी, फक्त 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 12 धावा खर्च केल्यात, 27 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा चेंडू घेऊन रवी राऊळ सज्ज होईल. परत एकदा फुलर लेनचा चेंडू गुड लाईन स्पॉटवर, चेंडूचा टप्पा पुढे सरसावून पददालित्य दाखवलं गेलंय फलंदाजांकडनं. मात्र वेग एवढा होता की बॅट येण्याआधी चेंडू निघालाय, यष्टिरक्षक अजित बांदकर यांच्या हातामध्ये जाऊन विस्तावलाय आणि हा चेंडू निर्धाव. या निर्धाव चेंडूच्या सांगत एकेरीस षटकाची झाले सांगता, 2 षटकांच्या सांगत एकेरीस 74 धावांचा पाठलाग करत असताना एका गड्याच्या मोबदल्यात धाव फलक 27 धावा ह्या धाव फलकावर. डीजे धावा. गोलंदाजी मागवर सागर. धाव फलक 27 धावा. 47 धावांची अजूनही गरज या ठिकाणी 12 चेंडूंमध्ये. जेवढे मारले त्याच्यापेक्षा डबल करावे लागतील. मोठा फटका बघण्याचा प्रयत्न, फुलटॉस प्रकारचा चेंडू होता मात्र मिस टाइम फटका बघायला मिळालाय. स्ट्राईक ठेवतोय स्वतःकडे या ठिकाणी ऋतिक. जिथून नॉन स्ट्राईक एंडवर थोडी ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती, त्याचा मात्र या ठिकाणी पुरेपूर फायदा उठवायचा होता अशा वेळी, ज्यावेळी 12 चेंडूमध्ये 47 धावांची गरज होती. मात्र या ठिकाणी चुकी होते. परत स्वतः जागा बनवली, शफल झालाय ऑफ स्टंपवर, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलबाद या ठिकाणी जज चांगलं केलंय, जजमेंट चांगली होती आणि या ठिकाणी माघारी पाठवलं गेलं तर मात्र ऋतिक गेला. ऋतिक माघारी पाठवलं. शेवटचा नवीन खेळाडू गोलंदाजी मागवर फलंदाजी मागवर जाईल. स्ट्राईक एंडवर वैभव. विकेट, एक चेंडू निर्धाव. परत एकदा एक विकेट बघायला मिळतोय.
कालच्या दिवसात जर बघितलं तर 2 विकेट मिळून ओव्हर आपण बघितले. आजच्या दिवसात या ठिकाणी सुरेख गोलंदाजी 4 चेंडूंमध्ये 2 विकेट आणि एक रन फक्त आतापर्यंत जर बघितलं तर सागराच्या गोलंदाजीवर 5 चेंडूंचा सामना केला. या ठिकाणी 5 चेंडू समाप्त झालेत. 5 चेंडूंमध्ये सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू या ठिकाणी घेऊन सागर सज्ज होईल. फुलर लेनचा चेंडू मोठा फटका. या ठिकाणी बघता बघता चेंडू हा 6 धावांसाठी 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय. या ठिकाणी 34 धावा. सहा चेंडू आणि 40 धावांची गरज या ठिकाणी बघायला मिळते. 34 धावा धावफलकावर. कुठेतरी मात्र अशक्य प्राय असं आव्हान हे बघायला मिळत आहे. कारण हा पण काय म्हणावं, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. काल जर बघितलं तर एका षटकामध्ये 34 धावा सुद्धा आपण कुठताना बघितलंय. 34 धावा सुद्धा या ठिकाणी येताना बघितलं तर 6 चेंडू आणि 40 धावा असं विजयाचं समीकरण असताना गोलंदाजी मागवर गोलंदाज गोविंद सज्ज होतोय. पहिल्या चेंडू चांगला चेंडू या ठिकाणी मिड विकेट रिझन मध्ये वाईडिश मिडवन विकेटला फिल्डिंग होते. परतीची फेकी थोडीशी या ठिकाणी कच्चा झाली होती. बॅकअपचा थोडासा होता त्यामुळे या ठिकाणी कोणती एकच धाव निघेल. एका धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय. 35 धावा. 39 धावांची अजूनही गरज. विनंती असेल या ठिकाणी अक्षरा स्पोर्ट आणि सिंधुदुर्ग बॉयज पुढे सर संपदालित दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी चेंडूला थोडासा या ठिकाणी मागे टाकलाय. टप्पा थोडासा मागे ठेवलाय. बॅट्समन पासून थोडा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा. सुरेख गोलंदाजी. फुलर लेनचा चेंडू स्लोअर चेंडू या ठिकाणी चेंज ऑफ पेस बघायला मिळालाय आणि या ठिकाणी लेग बिफोर विकेट मिळते. या ठिकाणी LBW आउट होऊन परततो. या ठिकाणी माघारी परतेला जितू याची खेळ संपुष्टात येते. संघाला या ठिकाणी तिसरा धक्का बसतोय. नवीन फलंदाज न्यू बॅटर रुपेश याची वर्णी लागेल. नरेश याची वर्णी लागते. त्याला जरा स्पीडअप घ्या बॅट्समॅन. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. विजयाच्या ठिकाणी समीप आहे तो अबी 11 संघ. घोणसरी संघ आपणास पॅलेंटी लागली या ठिकाणी. आता ती धावांच्या स्वरूपात की षटकांची कपात होईल हे आता मात्र आयोजक ठरवतील. तुम्हाला पॅलेंटी आहे कुठच्या स्वरूपाची ते आता आयोजक सांगतील थोड्या वेळातच. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. थोडी मात्र आता ठिकाणी औपचारिकता बाकी असं वाटतंय कारण दोन्ही फलंदाजांनी सामना सोडल्यासारखं वाटतंय. कारण 2 चेंडूंमध्ये या ठिकाणी धावा बनवायच्या, भरपूर धावा बनवायच्या आहेत. या ठिकाणी फक्त 37 धावा धाव फलकावर. 1 वे ट्रॅफिक परत एकदा बघायला मिळतंय. आता मात्र या ठिकाणी मोठा फटका 4 धावांसाठी जातोय. मात्र थोडस या ठिकाणी आता मात्र जे हार आणि जीत आहे याच्यातील अंतर कमी करणार असेल. कारण आता मात्र विजयश्री तुम्ही संपादन करू शकत नाही कारण अजूनही 30 धावांची गरज आहे. 34 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू फुलर लेनचा चेंडू मोठा फटका 6 धावांसाठी. 6 धावांनी या ठिकाणी सामना मात्र समाप्त होतोय. विजय होतोय. या ठिकाणी अबी 11 संघ पुढील फेरीत प्रवेश करतोय. त्यांचे सुद्धा अभिनंदन आणि या ठिकाणी या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल रामेश्वर आचरा संघाचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार. विनंती असेल या ठिकाणी यानंतर होणारा सामना सिंधुदुर्ग बॉयज वर्सेस अक्षरा स्पोर्ट. अक्षरा स्पोर्ट्सला 1 ओव्हरची पॅलेंटी लावण्यात येते. अक्षरा स्पोर्ट तुमची 1 ओव्हर कमी होईल म्हणजे
तीन जो काही स्कोर असेल तो तुम्हाला 3 षटकांमध्ये बनवायचा आहे. तुम्ही चेस करा नाहीतर प्रथमतः फलंदाजी करा, पण तुम्हाला 3 षटकच खेळावी लागतील. लगेच या नाणेफेक सुद्धा झाले नाही अजून. दुपारच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रात सामना असला असता तर समजू शकलो असतो. तुमच्याकडे वेळ होता, एवढा वेळ देऊन सुद्धा आता 2:45 होत आलेत, 2 अजून 45 मिनिटं होत आलेत, तरी पण तुमची अजूनही प्लेइंग 11 आली नाही आणि त्याचबरोबर या ठिकाणी टॉस पण झाला नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एका षटकाची पॅनल्टी